हॅलो फ्रेंड्स, सो कसे आहात तुम्ही सगळे. गावचे व्लॉग्स मी मध्ये डिस्कंटिन्यू केले होते बिकॉज ऑफ सम वर्क. पण माझ्याकडे खूप सारे व्हिडिओज होते आणि मला ते कंटिन्यू करायचे होते. तर मी आता कंटिन्यूस टाकायचं स्टार्ट केलं आहे. अँड इथे आम्ही पोहोचलो आहोत आमच्या गावी. तर गावचं नाव आहे पोखरी. बीड मधलं गाव आहे ते. इट इज इन बीडमध्ये पोखरी हे माझं जे आहे ते गाव आहे. तर इथे मी आली होती आफ्टर आय थिंक सो 23-24 इयर्स तुम्ही बोलू शकता. लहान होते तेव्हा मी आलेली, दोन वर्षाची असेल तेव्हा. त्याच्यानंतर मी आता फर्स्ट टाइम इथे आली होती. ह्याच्या अगोदर मी फक्त पिक्चर्स नाही तर कॅमेऱ्यामध्ये थोडंसं बघितलं होतं. तर आता इकडे आल्यावर मी थोडंसं शूट केलं आहे, मी तुम्हाला दाखवते. आता इथे आल्यावर पहिलं तर मला हेच फिगर आउट होत नव्हतं नक्की घर कुठलं आहे आणि कोणचं आहे, कारण मला पण काहीच आयडिया नव्हती. तर माझे पप्पा मला सांगत होते की हे घर आहे. तर इथे आम्ही गाडी जी आहे इथे पार्क केली होती. इथे माझी मम्मी उभी आहे. तर ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि येणाऱ्या टायमामध्ये खूप सारे ब्लॉग्स बघायला भेटतील आणि त्याच्यामुळे तुम्हाला माझा आवाज जास्त नाही दिसणार, बिकॉज नेचरचा जो आवाज आहे, चिवचू 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 जे काही आवाज येतो बॅकग्राऊंडमध्ये, तोच मी ठेवला आहे. माझा आवाज तुम्हाला ऐकायला येणार नाही. तर तुम्ही कंटिन्यू व्लॉग बघा आणि याच्यानंतर पण रोज मी डेली एक व्लॉग पोस्ट करेन, कारण की माझ्याकडे खूप सारे व्हिडिओज आहेत. तर मी कंटिन्यूस पोस्ट करणार आहे. तर तुम्ही स्टे ट्यून राहा. जा शेळ्यांकडे जा. काय करत नाही त्या. जा ना तिकडे मध्ये. काय नाही करते. नाही काय नाही करते. जा. हा बैल आत्म्याचा बघ. हा एकच आहे. जात मध्ये असंच चालू आहे का बघू. चालू आहे मॅडम. हा दिसतेस. बघाय ना. अरे तुम्ही कधी आलात. अगं वाय 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 काय खरं नाही. जय भीम जय भीम डबल टेबल जय भीम. तुम्ही कधी आलात कधी पण तुम्ही. हा अगं वाय 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 वाय. बस आम्ही बरे. काय नाही, मी त्यांना म्हणले तेवढं 23-25 वर्षानंतर मी येते, जरा व्हिडिओ तर काढा. सगळ्यांचा या या या. अरे या ना. कुठे कशाला बसलेत ते. पाणी. अरे आम्हाला पण आण ना पाणी. दादा पाणी आण. त्याला पण सांग ना यायला. मला पण द्या पाणी. तुम्हीच सगळं खतम करताय. कशी आहे का बाई. बरी. तर मी पप्पाला बोलली चला फटाफट आपण थोडंसं जे आहे आसपासचं एन्व्हायरमेंट आहे म्हणजे आसपासचं जे काही लोकॅलिटी आहे तिथे आपण थोडंसं फिरूया, बिकॉज आमच्याकडे खूप कमी टाइम होता. तर इकडे घराच्या एक्झॅक्ट पाठीमागे एक मंदिर आहे, तिथे एक जत्रा पण होते. तर त्याचा पण व्लॉग येणाऱ्या टायमामध्ये मी टाकेल. तर मी तिथे रेकॉर्ड करायला गेलेली. चांगलं खूप मोठं मंदिर आहे. तिथे एव्हरीथिंग मी रेकॉर्ड केलं होतं थोडं. आणि बाजूला एक स्कूल पण होती.
आय थिंक सो गव्हर्नमेंट स्कूल होती ती. मी त्याचं नाव तर नाही बघितलं, पण चांगली मोठी स्कूल होती ती. तिकडच्या मुलांना तिथे थोडीशी मुलं पण होते, त्यांना पण मी कॅप्चर केलं. तिथे खूप मोठी बावडी पण होती. तर सगळ्याच गोष्टी मी थोड्या करून कॅप्चर करण्याचा प्रयत्न करत होते माझ्या कॅमेऱ्यामध्ये, कारण की आता परत येणं कधी होणार आहे मला पण नाही माहिती. आताच 23 वर्षानंतर येणं झालं आहे, परत कधी येणार नाही येणार मला त्याची काहीच आयडिया नाही आहे. आणि इथे जे आहे अजून एक हा रूम आहे, तर या रूममध्ये इकडे सगळे लोक बसले होते चहा प्यायला. तर मी म्हटलं इकडे पण एक थोडंसं आपण कॅप्चर करून घेऊया. आणि बाहेर जे आहे तिथे जेवणाची तयारी जी आहे ती सुरू होती. आणि पुढचं मी तुम्हाला अजून थोडं रेकॉर्ड करून दाखवते. आता रात्रीचे किती वाजलेत मला आठवत नाही, पण इतका अंधार झाला होता, म्हणजे 7 वाजता एवढा अंधार झालेला, बाप रे बाप, मला तर बिलीव्हच होत नव्हतं. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे नक्की सांगा, आणि कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहा तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला. तर इथे आम्ही जेवायला बसलो होतो, खूप रात्र झाली होती, खूप रात्राने म्हणजे 7च वाजले होते, आय थिंक 7:30 झाले होते. पण इतका अंधार झाला होता बाहेर, तर बिलकुल पण स्ट्रीट लाईट नव्हती, आणि खूपच अंधार होता, काहीच दिसत नव्हतं मला. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. मला तर हे सगळे व्लॉग्स एडिट करताना खूपच चांगलं वाटतंय. तर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक, चॅनलला न्यू आहे तर सबस्क्राईब, आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.